आलेला आहे, काय सांगणार? हां, आम्ही इथं आलेलो आहोत तर ते आमचे जे अकोली गावामध्ये विकासाची कामं झालेली आहेत, माननीय लोणीकर साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत. त्या कामाचा सर्व प्रशासनाला व सर्वांना दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. मी माझ्या गावातले सर्व लाभार्थी इथं घेऊन आलेलो आहे. मला ते उपोषण किती दिवस बसावं याचं काही घेणं देणं नाही. त्यांनी खुशाल बसावं. आम्ही कुठं भ्रष्टाचार केलेलाच नाही, तर आम्हाला ज्याला डर नाही त्याला काय आहे. ज्याचे कामं उत्कृष्ट आहेत त्याला काहीच नाही. माझ्या गावात पांदन रस्ते उत्कृष्ट झाले आहेत, अंगणवाडी उत्कृष्ट झाली आहे, माझ्या गावात स्मशानभूमी उत्कृष्ट झाली आहे, अंडरग्राऊंड नाल्या झालेल्या आहेत, सिमेंट रस्ते झाले आहेत. असं कुठलंही काम नाही की ते माझ्या गावात झालेलं नाही. आणि वैयक्तिक लाभामध्ये शेततळे असतील, जी विहीर असेल, हे सर्व कामं उत्कृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्याचं हे जिथं जागतं उदाहरण आहे. सर्व कामे झाली आहेत, कुठंही 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही आहे. त्यांनी 24 कोटीचा आकडा काल दाखवला. हे 24 कोटी आले कुठून हेच मला कळलं की अहो 24 कोटीचं कुठं काहीच नाही ना. त्यांना आता पुढच्या आम्हाला कामं करायचे, तो जर आकडा दाखवला असेल तर ते साहजिक आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आज आम्ही इथं लाभार्थी आलो, याचं कारण एकच आहे की संबंधित जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराच्या विरोधात आम्ही पाझर तलावाची तक्रार केल्यामुळे त्यांनी हे उपोषणाचा खाट घातला आहे. प्रशासनाचं लक्ष दिशाभूल करत आहे, त्यामुळे ते उपोषणाला बसलेले आहेत. मी प्रशासनाला आव्हान करतो की माझे काम तपासावे, सर्व गावात येऊन तपासावेत आणि त्याचा सर्व उलगडा करावा. त्याचबरोबर मला काल नवल वाटलं की काल माझे आमदार तिथे येऊन बाईट देतात. अहो जेतल्या साहेब, तुम्ही प्रचारात जेव्हा येत होता तुमच्या गाडीच्या टायरला माती लागत नव्हती अकोलीमध्ये, पायी फिरत होता संध्याकाळी, तेव्हा तुम्हाला पायाला माती लागली नाही. तुम्ही याचं सगळं उलगडा पाहायला पाहिजे होता, मग बाईट द्यायला पाहिजे होते. सुसज्ज आमदार होते तुम्ही. कालपर्यंत आम्हाला वाटलं, पण तुमचा भ्रष्टाचार किती आहे हे सर्व जनतेला माहीत आहे. मी आव्हान करतो की तुम्ही माझ्यासोबत ओपन चॅलेंजला बसावं, मी तुमच्यासोबत बसतो. मी एवढंच बोलून सर्व जनतेला आव्हान करतो, मीडियाला आव्हान करतो की तुम्ही जे सत्य आहे ते छापावं. आता झाले पण